एकमेकांच्या रक्ताला चटावलेले जन्मजात हाडवैरी सुद्धा कधी कधी एकमेकांचे मित्र बनू शकतात. आणि हे फक्त राजकारणातच घडतं असं नव्हे, तर जंगलात सुद्धा असं घडू शकतं. जंगलातल्या अशाच एका अनोख्या नात्याची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, बोलभिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. जंगल देखो, your gateway to tiger territory. Book your jungle safari now. नमस्कार, मी अनंत सोनवणे. आजची आपली गोष्ट घडली आहे ती गुजरातमधल्या गीर नावाच्या अभयारण्यामध्ये. गीरचं हे जे जंगल आहे त्याच्या पश्चिम विभागामध्ये ही घटना घडली. झालं असं की डिसेंबर 2018मध्ये, म्हणजे 2018 संपत आलेला होता, डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरू होता आणि कडाक्याची थंडी पडलेली होती. गुजरातच्या वनविभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी गस्तीवर निघाले होते आणि गस्तीवर चालत चालत जात असताना त्यांना एक अनोखं दृश्य दिसलं. आता त्या भागामध्ये, ज्या भागामध्ये ते गस्त करत होते, तिथे एक सिव्हीण होती. तिचं नाव त्यांनी रक्षा असं ठेवलं होतं. तर त्या सिव्हिणीला 2 पिल्लं होती हेही त्यांना माहिती होतं आणि आता ते साधारण 1.5-2 महिन्यांची ती 2 पिल्लं झालेली होती. त्यामुळे रक्षा आपल्या पिल्लांसोबत या भागामध्ये असेल आणि आपल्याला दिसेल गस्तीच्या दरम्यान, हे अपेक्षित होतंच. आणि त्याच्यानुसार रक्षा त्यांना दिसली. एका झाडाखाली ती पहुडलेली होती. तिची 2 पिल्लं तिचं दूध पित होती. हे अनोखं नव्हतं. अनोखं काय होतं, तर या तिच्या 2 पिल्लांबरोबर आणखी एक तिसरं पिल्लू होतं, जे रक्षाचं दूध पित होतं. आणि थोडंसं बारकाईने पाहिल्यानंतर या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की ते सिंहाचं पिल्लू नव्हतंच, ते रक्षाचं पिल्लू नव्हतंच, तर ते होतं एका बिबट्याचं पिल्लू. हा मात्र त्यांच्यासाठी शॉक होता. उभ्या आयुष्यात त्यांनी असं दृश्य कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यांनी काय, वनविभागामध्ये ज्यांनी आपली अखंड कारकीर्द घालवलेली आहे, अशा सुद्धा लोकांनी हे दृश्य कधीही पाहिलेलं नव्हतं. रेअरेस्ट ऑफ द रेअर, म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ अशी ती घटना होती. एक सिंहीण झाडाखाली शांतपणे पहुडलेली आहे. तिचे 2 बछडे तिचं दूध पित आहेत आणि त्याच्याबरोबरीनं एक बिबट्याचं पिल्लू तिचं दूध पित आहे. अत्यंत अतर्क्य अशी ही घटना. या कर्मचाऱ्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांनी लागलीच आपल्या वरिष्ठांना, अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. अधिकारीसुद्धा तिथे पोहोचले आणि त्यांनासुद्धा आश्चर्याचा तोच धक्का बसला. हे याच्या आधी कधीही पाहण्यात आलेलं नव्हतं. आणि मग आश्चर्याच्या पहिल्या धक्क्यातून सावरल्यानंतर सगळेजण विचार करू लागले की हे असं कसं झालं, ही एवढी दुर्मिळ घटना घडली कशी. एका सिंहिणीमध्ये अशी ममत्वाची भावना जागी झाली कशी एका बिबट्याच्या पिल्लाबद्दल. काय झालेलं असू शकतं, काही शक्यतांचा विचार यावेळी करण्यात आला. मुळात एकतर हे बिबट्याचं पिल्लू एकटंच कसं काय इथं आलं. कदाचित अपघातानं ते आईपासून दुरावलं असेल, आई पुढे निघून गेली, ते मागे राहिलं, असं झालं असेल. कदाचित आई जाणीवपूर्वक त्याला सोडून गेली असेल. कदाचित असं झालं असेल की आईला कळलं आहे की आपलं पिल्लू मागे राहिलंय, ती त्याला घेण्यासाठी परत आली असेल, पण आसपास सिंहिणीचा वावर आहे म्हणून तिला घाबरून ती पिल्लापर्यंत येण्याचं धाडस करत नसेल. अशा अनेक शक्यता होत्या. त्यातली कुठलीही खरी असण्याची शक्यता होती. पण सध्या तरी एवढं दिसत होतं की ती सिंहीण त्या बिबट्याच्या पिल्लाला दूध पाजते. असं झालं असेल का की तिला कळलंच नाही की हे बिबट्याचं पिल्लू आहे आणि जागी झाल्यानंतर मग ती कदाचित त्या बिबट्याचा जीव घेईल. वनविभागाच्या लोकांनी तिथे थांबून पाहायचा निर्णय घेतला. काही वेळांनी पिलांचं दूध पिऊन झाल्यानंतर ही रक्षा उठली आणि कर्मचाऱ्यांना अपेक्षित होतं की ते बिबट्याच्या पिल्लावरती हल्ला करेल, पण तसंही काही झालं नाही. तिने आपल्या पिल्लांना जसं चाटून पुसून मायेनं साफ केलं, तसंच तिने त्या बिबट्याच्या पिल्लाला सुद्धा चाटून पुसून साफ केलं. आपली मायेची पाखर त्याच्यावर धरली. लोकांसाठी हा प्रचंड मोठा शॉक होता, प्रचंड मोठा धक्का होता. असं कधीच झालेलं नव्हतं. म्हणजे सिंहीण बिबट्याच्या पिल्लावर हल्ला करण्याची शक्यता सुद्धा इथे नाहीशी झालेली होती. आता पुढे करायचं काय. पहिल्या धक्क्यातून सावरल्यानंतर मुद्दा आला की आपण याच्यावर आता काय कारवाई करायची, काय ॲक्शन घ्यायची, वनविभाग म्हणून काय करायचं. याच्यामध्ये पुन्हा 2-3 त्यांना ऑप्शन्स होते, पर्याय होते. एक तर या बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेणं शक्य होतं आणि मग शोधायचं, त्याच्या आईला शोधायचं आणि त्या आईबरोबर त्याचं
पुन्हा एकदा पुनर्भेट घडवून आणायची, हा प्रयत्न करता येणं शक्य होतं. पण त्याची आई तिथे आहे का? ती मुळात जिवंत आहे का? याचाही पत्ता नव्हता. दुसरा पर्याय होता, की जे होईल ते पाहत राहावे. आपण मॉनिटर करायचं फक्त. नॅचरल गोष्टींमध्ये, नैसर्गिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. आणि तोच मुद्दा मला वाटतं अधिक योग्य असतो आणि सुदैवाने त्यावेळच्या वन अधिकारी जे होते त्यांनाही तोच मुद्दा महत्त्वाचा वाटला आणि त्यांनी तो तसा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं, की आपण आता याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. फक्त मॉनिटर करायचं, जे काही होईल ते पाहत राहायचं. गीरच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचं एक छोटंसं पथक बनवलं आणि ते दिवस-रात्र या सिंहिणीच्या मागे लावून ठेवलं, की जेणेकरून आपल्याला पाळत ठेवता येईल, लक्ष ठेवता येईल नेमकं काय घडतंय. त्याचं डॉक्युमेंटेशन होणं खूप गरजेचं होतं. जगात पहिल्यांदा हा प्रकार पाहिला गेला होता. आणि मग जेव्हा ही सिंहीण आपल्या पिल्लांना घेऊन निघायला लागली, तेव्हा पाठोपाठ हे बिबट्याचं पिल्लूसुद्धा दुडू चालताना दिसायला लागलं. बरं झालं असं, की सिंहिणीचं रक्षाची जी पिल्लं होती 2, ती आणि हे बिबट्याचं पिल्लू, त्यांचं वय साधारणतः एकच होतं. 1.5 महिन्यांची ती पिल्लं होती. पण बिबट्याचं पिल्लू हे लहान होतं आकाराने आणि अर्थात कमकुवतसुद्धा होतं. त्यामुळे असं व्हायचं, की हे जेव्हा मायलेकरंही निघायची एकत्र, त्यावेळी रक्षाची जी पिल्लं होती, ती बरोबर आपल्या आईच्या बरोबरीनं चालायची. मात्र हे पिल्लू लहान असल्यामुळे आणि कमकुवत असल्यामुळे, सशक्त नसल्यामुळे ते हळू चालायचं आणि मागे पडायचं. मग लक्षात असं आलं, की रक्षा जेव्हा तिच्या लक्षात यायचं, की आपलं हे पिल्लू मागे राहिलेलं आहे बिबट्याचं, त्याचं नाव मोगली असं ठेवलं होतं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी. तर जेव्हा तिच्या लक्षात यायला लागलं, की मोगली मागे राहिला आहे, तेव्हा ती थांबायची, मागे वळून पाहायची. आपल्या पिल्लांना जसा आवाज द्यायची, तसाच आवाज ती मोगलीला, या बिबट्याच्या पिल्लाला सुद्धा द्यायची आणि मग ते धावत आईकडे जायचं. म्हणजे त्या पिल्लाने तिला आई म्हणून स्वीकारलं होतं, रक्षाने मोगलीला आपलं पिल्लू म्हणून स्वीकारलं होतं. आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे रक्षाची जी 2 पिल्लं होती, सिंहाची पिल्लं, त्यांनीसुद्धा या बिबट्याच्या पिल्लाला आपला भाऊ किंवा आपली बहीण म्हणून स्वीकारलं होतं. हे खूप अघटित असं होतं, परंतु ते होत होतं. लोकांना समोर दिसत होतं. आणि बऱ्याचदा असं व्हायचं, की सिंहिणीची ही 2, रक्षाची 2 पिल्लं एकमेकांशी खेळतायत आणि मग ते बिबट्याचं पिल्लूसुद्धा त्याच्यामध्ये सामील व्हायचं आणि तिघं मिळून यथेच्छ खेळायची. हे अतिशय दुर्मिळ दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळायचं. लोकं मॉनिटर करत होते वनविभागाचे, त्याची नोंद ठेवत होते. आता रक्षासमोर चॅलेंजेस आणि आव्हानं खूप होती. लक्षात घ्या, एकतर डिसेंबरचा महिना चालू होता, त्याच्यानंतर जानेवारी सुरू झाला, कडाक्याची थंडी. या थंडीपासून या कोवळ्या जीवाचं रक्षण करायचं. त्यामुळे ती सतत मोगलीला सतत आपल्या सोबत ठेवायची, आपल्याला चिकटून ठेवायची, जेणेकरून आपल्या अंगाची ऊब त्याला मिळेल. दुसरं थंडीपेक्षाही महत्त्वाचं आव्हान होतं ते कळपातल्या इतर सिंहांचं. आपल्याला माहिती असेल, सिंह हा कळपाने राहणारा प्राणी आहे. वाघासारखा एकटा राहत नाही. त्यामुळे रक्षासुद्धा काही एकटी राहत नव्हती. तिच्या कळपामध्ये इतर बछडे होते, इतर माद्या होत्या, नरसुद्धा होते. आणि त्यांना या मोगलीविषयी, बिबट्याच्या पिल्लाविषयी काही ममत्व असण्याची काही गरज नव्हती. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही या मोगलीचा अगदी एका पंजाच्या फटकाऱ्याने अंत करू शकत होता. त्यामुळे त्यांच्यापासून या मोगलीचं रक्षण करणं हे सगळ्यात मोठं आव्हान रक्षासमोर होतं आणि ते तिने लीलया पेललं. ती सतत डोळ्यामध्ये तेल घालून या मोगलीच्या सोबत राहायची. कुणीही आपल्या कळपापैकी कुणीही त्याच्यावर हल्ला करणार नाही, तर कुठलाही सिंह त्याच्या जवळ जाणार नाही, याची ती काळजी घ्यायची. म्हणजे कल्पना करा, की एक सिंहीण एका बिबट्याच्या पिल्लासाठी एवढं सगळं करते आहे. पण हे खरं होतं. लोकांनी, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नजरेने ते पाहिलं होतं. हा सिलसिला असाच सुरू राहिला. डिसेंबर संपला, जानेवारी महिना संपला. तब्बल 45 दिवस रक्षाने या मोगलीची काळजी घेतली. त्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे पाळलं. आणि मग 45 दिवसांनी पुन्हा एक अघटित घडलं. जेव्हा ही गस्त घालणारी टीम, या कळपावर लक्ष ठेवणारी टीम जेव्हा जंगलामध्ये सकाळी गेली, त्यावेळी त्यांना रस्त्यामध्ये या मोगलीचा मृतदेह पडलेला दिसला. त्याच्या शरीरावर कुठल्याही खुणा नव्हत्या. कोणीही त्याला नख लावल्याच्या किंवा दात लावण्याच्या खुणा नव्हत्या. त्यामुळे प्राथमिक निष्कर्ष असा निघाला, की हा नैसर्गिक मृत्यू असावा. अर्थातच त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि पोस्टमॉर्टमनंतर त्याच्या मृत्यूचं निदान झालं.
ते निदान असं होतं की या पिल्लाला, या मोगलीला जन्मजात हर्निया होता आणि त्यामुळे त्या हर्नियाच्या प्रभावामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. आता एक लक्षात घ्या की इथे आपल्याला उत्तर मिळतं की ते पिल्लू त्याच्या आईपासून, मादी बिबट्यापासून का दुरावलं होतं. या सर्व वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक प्रेरणा, नॅचरल इन्स्टिंक्ट एवढ्या तीव्र असतात की त्यांना अनेक गोष्टी निसर्गतः समजतात. आता या मादीला कदाचित 2, 3, 4 काहीतरी पिल्लं झाली असतील, पण त्यातलं हे एक पिल्लू त्याच्यामध्ये काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे, वैद्यकीय समस्या आहे आणि त्यामुळे ते फार जगू शकणार नाही, असं कदाचित नैसर्गिकरित्या तिला समजलं असेल आणि त्यामुळे तिने त्याला मागे सोडून गेली असावी. या निष्कर्षाला या सगळ्या निरीक्षणातून आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून पुष्टी मिळते असं मला वाटतं. आणि मोगलीचा तर निकाल लागला, त्याच्या मृत्यूचं कारण समजलं, पण रक्षाचं काय? काहीच नाही. तिच्या दिनचर्येमध्ये काहीही फरक पडला नाही. ती त्याच्यानंतरही आपल्या 2 पिल्लांसमवेत दिसत होती, त्यांची काळजी घेत होती आणि बिबट्याचं पिल्लू त्यांच्या समवेत नाही, यामुळे तिच्या दिनचर्येमध्ये काहीही फरक पडला नाही. लक्षात घ्या, वाघ आणि बिबट्या असो किंवा सिंह आणि बिबट्या असो, हे एकमेकांचे हाडवैरी आहेत. विशेषतः वाघीण किंवा सिंहीण ज्यांना पिल्लं आहेत, त्यांना तर आपल्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर अजिबात नकोसा असतो आणि संधी मिळताच ही वाघीण किंवा सिंहीण त्या बिबट्याचा बळी घेते. अगदी पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा सुद्धा बळी घ्यायला मागे पुढे पाहत नाही, कारण त्यांच्या बछड्यांना बिबट्यांपासून धोका असतो. म्हणजे हे जन्मजात हाडवैरी असून सुद्धा रक्षाने, एका सिंहिणीने एका बिबट्याच्या पिल्लाचा 45 दिवस सांभाळ केला. संबंध जगामध्ये अशा प्रकारची ही एकमेव विस्मयकारक आणि अद्भुत अशी घटना असावी. रक्षा आणि मोगलीची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि या प्रकारच्या इतर कुठल्या स्टोरीज ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून कळवा.